नमस्कार, BBC स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी आलेलो आहोत. येथे आपण बघताय की डॉनचा चहा म्हणून एक चहाची इथं दुकान प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी सध्या 27 तारखेपासून आपल्याला मोफत चहाचा आस्वाद घेता येणार आहे. पण हा नेमकं का आणि कशामुळं हे आपण जाणून घेऊ. ह्याच डॉनचा चहाचे मालक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या नमस्कार. आपल्या इथं असं कळतंय की 27 तारखेपासून आपण चहा मोफत देत आहात. तो नेमका कशासाठी आणि कुठल्या कारणासाठी ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगावं. सर ऐका, नमस्ते. माझ्या वडील आजारी होते तेव्हा दवाखान्यातलं मेडिकल पैसे सरांनी घेतलं नाही. मी सरांना म्हटलो माझ्यातर्फे तुम्हाला 7 दिवस चहा फ्री राहील. आत्ता काय 2 दिवस वाढले गेले तर 7 दिवस 8 दिवस चहा 10 दिवस फ्री चहा राहणार आहे. शेत सरांनी 2 लाख रुपये माझ्याकडून चौकांनी 1 रुपया नाही घेता पैसे घरी सोडलं. मेडिकलचं पैसे पण नाही घेतलं. रक्त तपासणी केस पेपर फी आपले काय माहिती ना लग रक्त चेक करून 1 रुपया नाही घेता त्यांनी पैसे घरी सोडलं आम्हाला. धन्यवाद. म्हणजे डॉक्टर साहेबांनी ही मधून त्यांच्या जी काही सवलत दिलेली आहे त्याच्या एक उपकाराची परतफेड म्हणून आज त्यांनी 27 तारखेपासून आपल्या इथं चहा फ्री मध्ये ठेवलेला आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर साहेब सुद्धा आहेत. ते सुद्धा याबद्दल आपल्याला काय माहिती देतात ते आपण जाणून घेऊ. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. आपल्यासोबत आता हे डॉन चहाचे मालक आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही त्यांचे वडील आजारी होते त्या संदर्भात जो काही उपचाराचा खर्च होता तो पूर्णपणे माफ केलेला आहे. त्या संदर्भात आपण काय सांगाल. नमस्ते, मी डॉक्टर विशाल खळदकर. डॉन चहा हा डॉन चे वडील माझ्या हॉस्पिटलमध्ये 2.5 महिन्यापूर्वी ॲडमिट होते. ॲडमिट असताना त्यांना 2 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागलं. दुधारी आजार होता. आजाराला लागणारी ट्रीटमेंट ही खूप जास्त महागडी होती व त्यासोबतच त्या ट्रीटमेंटमधून त्याला त्याचं जे चहाचं दुकान आहे ते बंद ठेवणं गरजेचं पडत होतं. मग अशा वेळेमध्ये मी डॉनला एक सल्ला दिला की तुझ्या वडील हे माझे वडील आहेत. या उपमेनुसार मी त्यांना सांगितलं की मला वडील नाही आहेत, तुझे वडील हे माझे वडील समजून मी त्यांची सेवा करत त्यांची ट्रीटमेंट करत 2 महिने मी त्यांच्या वडिलांवरती ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट नंतर ज्या वेळेस त्याच्या वडिलांना डिस्चार्ज द्यायचा होता त्यावेळेस त्याच्याकडे आपण एकही पैसा त्याच्याकडे घेतला नव्हता. मेडिकल नसेल, हॉस्पिटल असेल किंवा कोणती टेस्टचे पैसे असतील किंवा कोणतेही सिटी स्कॅन असेल किंवा ब्लड टेस्ट असेल, अशा कोणत्याही गोष्टीचे आपण पैसे त्याच्याकडनं घेतले नाही. जमा खर्ची 2 ते 2.5 लाख रुपये त्याच्या आपण ही ट्रीटमेंट मोफत केली. तर तेव्हा त्याने डिस्चार्ज करताना मला एक विनंती केली की डॉक्टर तुम्ही माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट केली तर मी तुमच्यासाठी काहीतरी करू इच्छुक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या पत्नी डॉक्टर गायत्री विशाल खळदकर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा फॉर्म भरला. त्या फॉर्म भरल्यानंतर मला डॉनचा फोन आला की डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या वडिलांसाठी भरपूर काही करू शकले आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करून माझ्या 2 लाख रुपयाची मदत केली. तर मी तुमच्यासाठी 7 दिवस चहा मोफत देणार. तुमच्या पत्नीचे इलेक्शन चालत झाल्यापासून इलेक्शनच्या दिवसापर्यंत 7 दिवस मी मोफत माझ्या हॉटेलचा चहा देणार. त्यांच्या शब्दानुसार त्यांनी 27 तारखेपासून आजपर्यंत मोफत चहा दिला व 2 दिवस इलेक्शनचे वाढल्यामुळं अजून 2 दिवस त्यांनी ते वाढवलं. त्याबद्दल मी डॉनचं व त्याच्या परिवाराचं शतशः आभारी राहील, ऋणी राहील. मित्रांनो, डॉक्टरांना आपण देवदूत म्हणून संबोधतो आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर विशाल खळदकर यांच्या रूपाने खरोखरीच एक देवदूत आपल्या इथं हजर आहे आणि त्यांनी जी मदत केलेली आहे उपयोग न करता जो काही उपचाराचा खर्च आहे तो त्यांनी माफ केलेला आहे. आणि डॉनचा चहा म्हणजे डॉनचा चहाचे जे मालक आहेत त्यांच्या वडिलांना खरोखर एक जीवदान दिलेलं आहे. आणि राजकारण एका बाजूला आपण एक डॉक्टरांचं कर्तव्य सुद्धा त्यांनी पार पाडलेलं आहे. आणि खरोखरीच त्यांचं जे आता सध्या त्यांचे जे नेते आहेत आपले लाडके सावंतचे अजितदादा
हे कालवश झालेले आहे आणि सध्या त्यांच्यासाठी म्हणून एक श्रद्धांजली म्हणून कोणत्याही प्रचाराचा म्हणजे गवगवा न करता त्यांनी हे जे काही मदत केलेली आहे गोरगरिबांना आणि एक कामाचा माणूस म्हणून त्यांना जे आपण उपाधी किंवा संबोधन आपण दिलेलं आहे ते खरोखरच इथं सत्यात आणण्याचं काम हे डॉक्टर साहेब करत आहेत. BBC स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे दौंड.